एन्जॉय केला. फॅमिली घरच्यासारखीच आहे, पण जेवण वगैरे व्यवस्थित आहे. प्रवासात काही त्रास झालेला नाही. विलास कुंडळी स्टोर एक नंबर झाली. प्रकाशांची स्टोर एक नंबर आहे. आणि बाहेर आसपास फिरल्या तर मला परिसर लय आवडला. सगळं कुठं पावलं नाही तर इथं मला पावलं. छान खाणे पिणे तर उत्तम आहे. जेवण तर एकदम एक नंबर आहे. खाण्यात तर काय नादच करायचं नाही, एक नंबर झालं. प्रकाशांची आहे. मी ट्रीपला पहिल्यांदा आलो तर मला एवढं सगळ्यांनी सांभाळून आणि व्यवस्थित सगळं घेतलं. आणि सरांचं जेवण ते सगळं व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा येऊन मला असं घरातल्यासारखं व्यवस्थित राहिलोय. त्याच्यामुळे मला काही नाही, निवांत आले. पहिल्यांदा आले वाटलं पण नाही. उदय खाटे, मी राहते कोल्हापुरात आणि प्रकाश ट्रॅव्हल बनवून आम्ही फिरायसाठी आलोय. प्रकाश टूर्स ट्रॅव्हल्स अशी व्यक्ती आहे की सगळ्यांना सांभाळून घेऊन जाणार, घेऊन येणार आणि आमची गुरुची सुद्धा त्यांच्यासोबत बिंदासपणे पाठवतात. त्यात ऋषिकेश म्हणून असा मुलगा आहे, तो अत्यंत हुशार आणि समंजस आहे. तो वयस्कर माणसांना किंवा वयस्कर स्त्रियांना आमच्या सगळ्यांना व्यवस्थित घेऊन जातो, व्यवस्थित घेऊन येतो. अशी देखभाल करतात की आमची घरची सुद्धा अगदी देखभाल 10-11 दिवसात कोणीच करू शकत नाही. एवढं आम्हाला सांभाळून येतात आणि सांभाळून घेऊन येतात. आणि जेवण तर काय नादच करायचं नाही. इतकं छान चविष्ट जेवण आहे, उत्कृष्ट जेवण आहे. सकाळचा चहा, नाश्ता, जेवण अगदी वेळेत देणार. ज्यांना शुगरचे त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, त्यांची काळजी घेणार. आजारी माणसांची काळजी घेणार. अगदी आपल्या माणसासारखं नेतात, आपल्या माणसासारखं घेऊन येतात. मी रामचंद्र तानाजी धुमाळ, राहणार पाचगाव, कोल्हापूर. बरेच वर्ष झालं ट्रिपला यायचं म्हणत होतो, तर काही घडत नव्हतं. 10-11 दिवस कामातून वेळ काढणं एवढं शक्य नव्हतं. पण या टूरचे संयोजक प्रकाश टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक प्रकाश पसारे आणि यांच्याकडं ट्रिपचं आयोजन झालं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रिपला आलो. 11 दिवसाची ट्रिप, 11 दिवस कसे गेले हे कळाले नाहीत. पहिल्या दिवसापासून रेल्वेतील नियोजन, पहिल्या दिवशी रेल्वे स्टेशनला आल्यानंतर त्यांच्या सहकार्याने केलेलं अमूल्य मार्गदर्शन, तिथं आल्यानंतर जेवणाची व्यवस्थित केलेली सोय, हॉटेलचं बुकिंग हे, आणि ज्या ज्या ठिकाणी आम्हाला जिथं जिथं बघायचं होतं त्याच्यापेक्षा जादा प्रेक्षणीय स्थळं दाखवण्याचं काम त्यांनी कमी वेळा स्वतः येऊन त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली आम्हाला 11 दिवसामध्ये जवळजवळ 30 दिवसाची प्रेक्षणीय स्थळं दाखवण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचं त्रास किंवा कुठल्याही प्रकारचं यत्किंचित सुद्धा नाही. जेव्हा जेवण असताना जेवण पण अतिशय छान होतं. त्यामुळं तब्येती वगैरे चांगल्या आहेत. आज जाताना सुद्धा मी इथं अगदी खणखणीत आवाज बोलू शकतो की एवढं
ह्या ट्रिपनं एवढं आम्हाला सहकार्य केलं की पुढील येणारी ट्रिपसुद्धा आम्ही त्यांना जॉईन होऊ एवढी मी आपल्याला बोलून ह्या ट्रिपच्या संयोजकांचं आणि येथील स्टाफ आणि विशेष करून ऋषी याने आम्हाला जे बहुमूल्य मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि रेल्वेत बसल्यापासून आतापर्यंत आणि रेल्वेत घरापर्यंत जायचं सुद्धा त्यांचं सहकार्य राहणार आहे आणि इथून पुढे त्यांनी ट्रिप आयोजित केली तर आम्ही त्यांना जरूर त्यांच्या ट्रिपमध्ये पुढे सहकार्य करून येण्याचा प्रयत्न करून आपण सर्वांनी यावं ही माझी प्रामाणिकपणे आपणाला नम्र विनंती आहे. माझं नाव सुवर्णा रंगराव सराफे. मी प्रकाश टूर्स अँड ट्रॅव्हल्स मार्फत मी जवळजवळ 11 वर्ष येते. त्यांची टूर खूप मला पसंत पडलेली आहे. माझ्या मुलांना सुद्धा मी घेऊन आलेले आहे. त्यांची दुबईची टूर सुद्धा मी केलेली आहे आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा यावं या टूरला अशी मनापासून मी तुम्हाला विनंती करते. कारण एवढी छान त्यांची टूर आहे. जेवणाची सुविधा सुद्धा चांगली आहे. कारण त्यांनी परक्या मला वाटत नाहीत कधी ते आपल्या म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन सगळ्यांना व्यवस्थित दाखवतात. आपलं जेवण हे मस्तच झालं आणि परवा जे झाला आजपर्यंत 11 दिवस झाले ते 2 दिवस झाले का 3 दिवस झाले हे सुद्धा आपल्याला जाणवत नाही आणि 11 दिवसापैकी पदार्थ खाण्यात सुद्धा आज वेगळा मेनू उद्या वेगळा मेनू परवा वेगळा मेनू ते आपण काय खातो ते कसं पचन केलं अगदी कुठे काही फरक पडलेला नाही आणि परवा पण अगदी आनंदात झाला काय प्रॉब्लेम नाही आहे. बघा मी प्रकाश टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये 1900 12च्या अगोदरपासून राजस्थानची टूर मी ज्या दिवशी केली त्या दिवशी आम्ही सगळे टूरमध्ये सगळे बघितलं आणि मी ठरवलं की इथून पुढं प्रकाश टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोडून कुठेही जायचं नाही. आणि राजस्थानमध्ये मी काय केलं की काश्मीरच्या टूरचे पैसे भरले आणि राजस्थानची टूर करून आल्यानंतर 1 महिन्याभरात मी काश्मीरला गेलो. काश्मीर मला जी दाखवलं ते अप्रतिम होतं. एकदम चांगलं झाली टूर. त्यानंतर मी प्रकाश टूरशी अगदी घनिष्ठ संबंधांमध्ये आलो आणि त्यानंतर माझी चारधामची यात्रा जी झाली त्यावेळेस सगळे आमचे ट्रीपमधले खाली निघून गेले आणि मी माझी मिसेस तिथंच राहिली आणि एक वयस्कर अनेक होती. तर त्यावेळेस प्रकाशनी मला ज्यावेळेस नेलं आणि तिथं त्या टायमाला वाहून गेलं होतं चारधाम आपलं केदारनी आणि त्या बर्फाच्या ह्याच्यातून मला रात्रीतून मी जाऊ शकतो मी येऊ शकत. तर मला ट्रेनमध्ये नेऊन त्यांनी जे सहकार्य केलं आणि मला जे वातावरण म्हणजे 0 डिग्री तापमानाच्या खाली होतं आणि तिथून मला त्यांनी 4 रथ घालून खाली झोपायला दिलं आणि माझ्या पाया वगैरे अंग वगैरे सगळं चोळलं आणि माझ्या पायाखाली ते बसले आणि मला कुठून तरी काहीतरी घेऊन आले ते खावा आणि मगच तुम्ही झोपा. आणि मी झोपलो. त्यानंतर मी सकाळी पाठी उठवलो तर हे असे माझ्या पायाजवळच असे झोपले ते असे बसून होते आणि त्यांना उठवलं आणि मग चला. आणि त्यावेळेस माझ्या हृदयातून जे भरपडून आलं आणि मी त्यांना उठवलं. वास म्हणतो माझ्यासमोर जसं तिथं महादेव माझ्या जवळ आहे आणि त्या दिवशी मी ठरवून टाकलं की नाही. आणि मग आम्ही रात्रीचं सगळे आमच्या टूरमध्ये खाली गेलेले मी घोड्यावरून आलो तर आमच्या टूरमध्ये चालतच होते आणि मला अक्षरशः वाचवलं. आमची मिसेस माझ्या पायाला धरून रडत बसली होती. अशा परिस्थितीमध्ये मला त्यांनी आणलं. मग त्यापासून ठरवलं कुठल्याही टूरचं निमंत्रण आणतं मी जात नाही आणि फक्त त्यांनी शब्द टाकला आपण तुम्ही पाहिजे तर मी येतो. आजपर्यंत आलो. मी त्यांच्याबरोबर राजस्थान टूर केली, त्यांच्याबरोबर चारधाम केले, हिमाचल केली, त्यानंतर नेपाळ टूर केल्या, त्यानंतर आपली गँगटॉक सिक्कीम ही टूर केली, जगन्नाथपुरी केली, त्यानंतर दक्षिण भारत केली,
आणि मध्य प्रदेश केली. त्यानंतर आज मी अयोध्या. माझे नाव रसिका रंगराव चरापुरे, प्रकाश टूर्स अँड ट्रॅव्हल्स. हे नाव माझ्यासाठी काय तर वेगळं नाही आहे. लहानपणी म्हणजे खूप लहान 7वी-8वीला असल्यापासून मी काकांसोबत टूर करते. आता ते परके नाहीच आहेत माझ्यासाठी, घरच्यासारखेच आहेत माझे काका. आणि त्यांचे जेवणाची सोय, बाकीचं राहण्याचं सगळंच मला खूप आवडतं. त्यामुळे लहानपणापासून आता काय वेगळं सांगायचं गरजच नाही आहे मला. माझे नाव नंदिनी सुहास सांडे. प्रकाश टूर्स अँड ट्रॅव्हलर्स मार्फत मी बरेच वर्ष प्रवास केलेला आहे. खूप छान त्यांची हे आहे. परत ठिकाणं पण छान दाखवली, जेवणाची व्यवस्था पण खूप छान आहे आणि असंच आम्ही येत राहीन.